इकडे सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली आहे आणि दुसरीकडे सुनील तटकरेंनी देखील अमित शहांची भेट घेतली। त्यामुळे एनसीपीमध्ये नेमकं सुरू काय आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मागच्या काही दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार आहे अशी चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी सुरू आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू होती, तशा प्रतिक्रिया येत होत्या। मात्र आधी जयंत पाटलांच्या महायुतीच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी, आता सुप्रिया सुळे आणि तटकरेंनी शहांची घेतलेली ही भेट। मात्र शहांच्या भेटीचं कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे मुलगी रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिल्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे। ते राष्ट्रवादीतून आणखी एक महत्त्वाची घडामोड, खासदार पार्थ पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। बुधवारी नरेंद्र मोदी शरद पवार भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एनडीए सोबत जाण्याची जी सध्या चर्चा सुरू आहे, त्यामुळे भाजपच्या श्रेष्ठींकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊनच एनडीएमध्ये येण्याची घेतलेली भूमिका, या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चाललंय का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय। विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर धरला आणि आता या सगळ्या चर्चा राज्यात न होता दिल्लीमध्ये होत आहेत। त्यामुळे पुढचा काळ हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। एक मोठी काहीतरी भूमिका पुढे येऊ शकते अशी सध्या तरी चर्चा दिसते, संकेत दिसतात। काय तपशील? नक्कीच अनुपमा, आपण पाहतोय मागील अनेक दिवसांपासून एकतर राष्ट्रवादी विलीनीकरणाची, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भातला चर्चा आणि त्या अनुषंगाने बैठका सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलं। दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला बाहेरून पाठिंबा देणार अशी एक माहिती मिळत होती आणि त्या संदर्भात देखील नेत्यांसोबत सुप्रिया सुळे असतील किंवा जे राष्ट्रवादीचे इतर नेते आहेत ते भाजप श्रेष्ठींसोबत वेळोवेळी भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दिल्लीमध्ये मात्र आता वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शहा यांची भेट घेतली। आता हा भेटीचा सिलसिला या आठवड्यात सुरू झालेला नाही, तर भेटीचा सिलसिला दिल्लीमध्ये मागील आठवड्यांपासूनच सुरू झालेला आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतरच पार्थ पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची, या तिन्ही नेत्यांची म्हणजे शरद पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल या तिन्ही नेत्यांची भेट झाली। खरं तर विलीनीकरण करण्यासाठी जे मुद्दे खरं तर अतिशय कठीण ठरत आहेत तो म्हणजे पक्ष नेतृत्वाचा। मध्यंतरी आपल्याला एक माहिती सूत्रांकडून मिळालेली होती की भाजपची अशी अट आहे की जर एनडीएमध्ये यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे झालं पाहिजे। या अटीवरती ह्या ज्या भेटीगाठी सध्या दिल्लीमध्ये घडत आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। आता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मग त्यामध्ये एक पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावरून एक मोठा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि कदाचित तो पेच सोडवण्यासंदर्भातच या सगळ्या भेटीगाठींमध्ये चर्चा होत असल्याचं शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। आता ह्या भेटीगाठी, जरी सुप्रिया सुळे यांनी काल असं म्हटलं की रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी निमंत्रण देण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि सोबतच दुसरीकडे सुनील तटकरे असं म्हणतात की वेगवेगळ्या विषयांवरती अमित शहा यांची भेट घेतलेली होती। मात्र या जर संपूर्ण आपण मागच्या आठवड्यांपासून जर पूर्ण भेटीगाठीचा सिलसिला जर पाहिला तर अर्थात महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन घडामोडी आणि ज्या अनेक दिवसांपासून विलीनीकरणाच्या आणि पाठिंबा देण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्याचाच पुढचं अंक हे आपण म्हणू शकतो। आणि या भेटीगाठीनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल आपल्याला काही होताना पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित या सगळ्या राजकीय घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा सीमा। वेळोवेळी चर्चा करूया, आणखी अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।